पुरी काय करू राहिली तिकडं उन्हात काय करू राहिली का अगं अंग काळ पडेल लग्न जवळ आलं काय काम आवरत होते कामावरून मग सावलीत सावलीत काम करायचं का उन्हात पाय बरं उन्हात जाळ पडला कलर काळा पडला मग काय करशील फेशियल बिशियल करेल मी लग्नात हा तेच चाललं तवालं एवढा पैशाचा पात्या नाही फेशियल करशील नाही हे करशील कोण आणायचा पैसा मग लग्न कॅन्सल करा ना हा तेच करतो मी कॅन्सल करतो तू राय माझ्याजवळच घरी लग्न करते मग फेशियल बिशियल साड्या बिड्या झालं 15 दिवसावर लग्न आलं काय करावं डोक्याला त्रास झालाय कोणा का पैसे पावा तुम्ही जाणार होते कोणाकडे पैसे घ्यायला आज? ते वावरच ओपितो नाही तर मरदे वावर नका ना मग आता काय करू कोणाकडून उसने घ्या ना अरे उसने कोणी देत असतं का एवढे रुपये आता आपल्याला 5 लाख रुपये घ्यायचे का थोडे घ्यायचे का काहीतरी वस्तू ठेवा काय वस्तू ठेवायला काय काही ठेवा ना आता कोणत्या गाड्या आहे आपल्याकडे आईला तू अशी ना पोर तू आई मेल्यापासून तुला ना काहीच सुसाना काहीच बोलता येणार रे हा काय करावा पैसे पाच इथं साव करा का जाऊन नाही तर मग तो चुलते का पाहू का हा त्याच्याकडे विचारू पण सावकार काय वस्तू ठेवील सावकार तसं थोडीच देईल पैसे हे बघ साव करा काही पैसे मागायला आहे ना जाता येईल पण कसं आहे आपल्या घरात जर जमलं ना व्यवहार तो चुलत्याला विचारू पाहतो हा मग घरातला जर दिले त्यानं 5 लाख रुपये त्याला सांगेल वावर तो करावं दे सध्या हा खायला पुसून घ्या हा मग घेऊ ना कारण वावरामुळे नको पुढं वाद व्हायला नाही बोलून घेऊन उद्या नाकाबूल गेले वावराला तर मग काय करशाल तो जर म्हणला एकत्रच दे मग काय करायचं विकत नका देऊ त्यांची त्याला असं अशी अपेक्षा आहे घाण का याचं का वाटळ होईल घाण ठेवा विकत नका देऊ आणि त्याची बायको तर डायरेक्ट म्हणशील एकात द्या एकात विकत मग त्याच्यावर डोळे त्यांचा तिला तर नुसतं असं झालं का दही खाऊ का मै खाऊ विकत नाही घाण ठेवा फक्त नंतर सोडून देऊ म्हणा हा ना मग काय झालं माझं चांगलं तर मीच देऊ लागेल पैसे नाही बाई तो नको ग बाई मला काय करायचं वाले कारी जावायचे कुठं पैसे घेत असत्या का फेडू लागेल उलट मागून घे बाई तुला काय लागलं ते फेडू लागेल माझ्या नवऱ्याला काय माहिती पण आता आहे ना तो लग्न एवढं मला आजीगाजी करू दे म्हणजे माझ्या जीव निवंत होईल टेन्शन नाही राहणार तू आई गेली वर तांगड्या करून लवकर हां तिला काय काळजी नाही का पुरीचं लग्न कसं करेल काय तिला काय माहिती तिला काय माहिती जाणार आहे काय तिला दुखी लागली काय तिची काय चूक आहे बरा आजारामुळे गेली बरं मी पाहतो त्या चुलत्या का जाऊन तवाल्या हा तू आवरतावाला घरातलं का गाणंच ठेवा बरं का विकू नका नाही आवडते हा काय करू तुम्ही गाडीला लावायची काय रे कुठे चाललं कुठे चाललाय आलो कुठे गेलते काय नाही गावात गेलो होतो बरं मी काय होतं काय भानगडी तो काम काढलं होतं काय ते आता तो पुरीचं लग्न नाही करायचं 15 दिवसावर लग्न आलं पैशाची अडचण आहे तर मग एवढे दिवस काय केलं पैशाचं 5-1 लाखाचं काम कर नाही तुम्ही काय केलं पैशाचं तुमच्या आता पैसे तो जावाला नाही का दवाखान्याला लागले परत कंगाल होऊन गेलो मी सकाळ संपले असं कायचे संपले पैसे आपले पैसे ठेवायचे भावाकडून काढायचे काही याच्याकडून घ्यायचे काही नाही मा काय ते तुमच्या काय दारात आलाच तो हा का म्हणा आपले टोयचे पण डायरेक्ट 5 लाख काय माझं लग्न मोठं करायचं ठरलं ना. लहान करायचं ना लहान लहान करायला- तर लग्न आणि मोठं तर लग्न लहान करायला काय आपण आहे ना दारा पुढंच करू ना नाही ना तर पाहुणा म्हणा जावाई म्हणा त्या जावाई म्हणा लॉन्सला जरा म्हणून लॉन्स धरलाय लॉन्सला कोण लग्न आपलं एवढं मोठं अंगण पडलं इथं घालायचं मंडप नाही नका हा अहो शेजारच्या अहो एकच पोरगी मला काय बसता तुम्ही रवरवतेस बोलत एकच पोरगी जाऊ भाऊ द्या आजी काजी काय 17 लग्न करायचे काय मला काय करत 5 लाख मागून मग काय पैसे आपल्याजवळ आपल्याजवळ कुठे पैसे एवढे पण हा, म्हणजे असं आहे तुमचं एक 1.5-2 लाख दिले असते. अरे जगात मागितल्यापेक्षा साव करायचं त्यांच्या माहिती व्हायचं म्हटलं होते मागावतो आता पण तू लागला हातवर करायला एवढे नाही होत ना बाबर वाटते काय बरोबर नाही 1.5-2 लाख ठीक आहे ठेवले तर बायकोचे काही डागडूग हा मग आमच्या टुधन तुम्हाला देतो अरे तुझी नाही का? गाव असते त्याचे आखे डाग गांठवले असते हा बस सगळं करून पाहिलं काय उपकार नाही तुम्हाला आयला नाही ओळखी राहिलं तुम्हाला आता हा तुम्हाला एवढं लहानसं मोठं करून तुम्हाला ओळखी नाही आपण तुमच्या वाटेच वावर आहे ना तुम्हाला तर कोणाला द्यायचं आता पोरगी जाईल लोकांच्या घरी बायको गेली मरून हा हिकाव ना त्याला वावर जावयाला द्यायचं का वावर आता विकून म्हणजे तुमच्या अपेक्षा ते हा याला का वावर वापरा काढा नाला कवा घ्यावा आहे हा, ना? मग आम्ही घेतो द्या घेतो आम्ही वावर म्हणजे 21 लाख रुपये एकरानं कायचे एकराचे
कुठं भाव पाहिले एवढा? आणि मग आता जमिनीचे भाव किती चालले? काय 8 लाखांनी कोणी खाईना तुमचं वावर? हा हा कवर त्याला मावा रोडच्या काढायला काय ते? नाही मावावरत काय पीक पाणी येत नाही का? हा मग येतात तिकडेच पा काय चला घरात जेवायचं आपल्याला कुठं डोकं लावत त्याला? हा का हा मी काय म्हणतो, तू तरी ऐक रे, तू काय तो बायकोच ऐकू राहिला काय काही मोठा भाऊ आलाय पैसे मागायला पण मग तू कुशाला दारा पुढं करू ना मग. नाही रे बाबा नाही हा? नाही मी बाय पडेल असेल मी तर मराठ पण दोन मागे दिवस सरणार नाही. हा शब्द मी कोणाचा मोडीत नाही. मग ते जावायलाच होईन एरी बिंदी वावर. जाऊ दे, होऊ दे. जाऊ दे. अहो जाऊ दे. लोकाला धन करीन तो पण भाव नाही तर गाण घेतो हा वावर जाऊ माग पैसे येईल ना मी तेव्हा जाऊ तुला पैसे देईल ना. गाण नाही हा लगेच नावावर करून नाही कॅश पैसे घे. नाही डायरेक्ट नाही जाणार मी. म्हणजे जमीन मला लागेल का? लोकाला विकीन पण आपल्याला नाही जाणार. काहून नाही विकत? घरच्याला आपल्या हा, मग नाही असं- नाही विकायचं आलं मी तुम्हाला विचारून ओपील. मग आता हे का ना आता अडचण आहे लग्न आहे आता काय ओपीचा मग आता सध्या राहू द्या. लोक काय म्हणते जमीन ओपन लग्न केलं त्यापेक्षा करायचे आपलं राहू द्या. आमचे- कोणाला जगाला वाच जाणार नाही जाणार. नाही हा? 2 लाख पोरं काय तुम्हाला इज्जतीचं काहीच वाटत नाही का रे? इज्जतीचं काहीच वाटत नाही पोरगी तुम्हाला? कोणाची पैसे आहे? नाही ना. पोरगी कोणाची आहे? हाजा माझ्या कोणा केली? पोरं तुमची नाही का? पोरं तुमची नाही लागत. नावाला आहे आमची कधी आली का आमच्याकडे? मग आता आई मेल्यापासून काय येईल तुमच्याकडे? मग तुम्ही कधी हाक मारे का पोरीला? हाक मारली का? काकू म्हणत जवळ नाही, जाते तर कधी काकू म्हणत नाही का ते? म्हणत नाही. हा तू म्हणली कधी का हे बाई काय मी चाललंय काय का? म्हण मी मोठी किती मोठी पण तो वायदा आहे बोलायचा. काय नाही हा? तू आई जर- सारखीच तू त्या. सख्खी जर पोर असती हा. तर तू अशी डावालो गेली असती का? आई बी तशीच होती आई गेल्यापासून तर तिने आता घरात तिचं नको नाव काढू गेली ती आता सोर घ्या आता काल नाव गेली काढ. वाढदुऱ्या करून काय चांगलं करून गेली कानू तुम्ही कसं एकत्र वागल्या फक्त सोयीच्या वागल्या तुम्ही. हा साधा एकूणाच्या ग बोकांडी सासूरास करत होती मला साधा बांधायच्या बोकांडी पाडायची एकूणाच्या. हा घरात बसून तुमच्या तुपात- दाखवा- जाऊ दे, घरात बसून बांधणं- तुपाची शिरा तो करून खा. दाखवलं बाई बायको मिली कधी. हा का तू त्या पद्धतीने कर बोलला. तुला फक्त आहे हा. ना बाब्या मोकळा करायचा होता तुला. गायचं तर तुपाचा शिरा खाऊ घालतो तिला घरात हा. आम्ही खायचं शिरा. नाही, दे येडं पण न करू. एवढे नाही 1.5-2 लाख देऊ शकतो. तुम्ही काय गप्पा माराल त्या अरे संग? दीड- ते आपली 1.5 लाख काय- तर नुसतं लॉनचं भाडं आहे. नुसतं लॉनचं भाडं आहे. आपलं गरीबी लायकी करायचं. आता काय काय गरीब एवढं पार्टी फुकट मोठी आहे. बाबा तुम्ही जर वावर विकत असाल आम्हाला आम्ही पैसे देऊ आणि लग्नाला पण थांब घरातले घरातच राहील बाई, लग्नात तुमच्या बापाला येणार का आम्ही नाही येणार लग्नाला वावर नाही लोक नाव ठेवतील तुम्हाला. नुसतं पैसे लागत का आमचे तुम्हाला आपण वावर घेतलं लोक म्हणा पाय घरचे तुम्ही वर बाप आहे जरा कमी कमी याची लाच जरा चेक. काय नाही आम्हाला लोकांनी तुला वर बाई येतो वर बाप आहे त्याला कपडे केले तुला साडी घेतली. हा हा भाऊ बंद काय असं करता काय माहिती. भाऊकी काय म्हणते मग हा हा मग कधी काय भांड करत. नाही रे तुम्हाला काय वाटत नाही का असं काही. भाऊकी काय म्हणते जर चांगलं राहिलं तर त्यांना कोणी भाऊकी म्हणन का हा. भाऊकी अशीच राहत असती हा का हा लावून धरायचं. मग खेळ करायला नाही बरोबर लागली तुमची मावला. हा फक्त मला एकदा 100 रुपये महापुरीचं लग्न होऊ द्या मग पाहतो तुमच्याकडे. 4,000 केलं 1.5-2 लाख दिन कधी यार. अहो त्याला लहान मोठं नाही करता येत तुमचा भाऊ आहे पहा मोठा दाटन कसं जाऊ दे, म्हणतो मला मोठं त्याची काय लग्न ना कर. आपले काय. जवळ नाही दमडीन ते तुम्हाला नाही ना त्याच्यामुळे तुम्ही उड्या मारत्या. हा देवाई लांब राहत नाही बरं आता पोरं तुम्हाला आहे तर मग दिले नाही पोरं तुम्हाला. आमचे तुमचे एकच आहे ना. हम्म. हा? मग मी म्हणत तेच जमेन मग नाव. ए तू आली पोरा ते मी मावलीच बनतोय ते असे. हा पण मी आज असं कधीच म्हणलो नाही हं. का तोय पोर आहे ना ते मी मावलीच बनतोय. नावा पुरते का हा. कधी आणला छटा खाऊ माय पोराला इथे नावा काय? पुरते माय पोर आहे कधी माय पोर शाळा आहे. जर देवळा पुढे जर भेटले ना ते म्हणायचे मोठे बाबा मग म्हणलं काय रे भाऊ 10 रुपये लागायचे लगेच किती हात घालायचे हा लगेच 10 अहो, रुपये. पोरं इकडे हा? जाते म्हणते पोरं- दादा पोरे बरं इकडं. कुठला बरं घ्यायचंय हा. कोण म्हणतो बॉल पेन घ्यायचा. पोरं मागून आवाज येत तू पुढे हा मग पोरं बोला ते मग पोरगी येत बी नाही ना इकडे. हम्म. काय खरं आहे का ते तुम्ही यासारखं ठेवलंच काय. हम्म? हा काय नाही आमच्याकडे जा निघा तिकडे पाकवायचं काय एवढं सावकार 2 दिवस कर नाही पैसेच नाही आम्हाला वावर घ्यायचे पाहू झाले तर पाहू ऍडजस्ट. जेव्हा मला तर सावकार जावं लागलं तर पैसे पाहायला बरं का. काही पाहुण्याला माग आता कोणते पाहुणे कुठं पण पाहुणे डायरेक्ट कुठं पण पाहुणे आपल्या बहिणीचा नवरा पाहिला किती रायवळ येतो. 2-1 लाख घ्या. त्याच्या आईचा नालायक जावा त्याचे त्याला बैल देऊ 5 झाला. तो एक बहिणीचा नाही बहिणीचा नवरा आहे तो आपला त्याच्या गज अरे, पेटलाच जायचं नाही. वांडा पैसे कोणी हा? घेत नाही पैसे तोंड- गोड बोलायचं आपण. काय झालं शाळेत अहो, होतो राव राव त्या राव. पाहुण्याला कधी चहा पाहिजेच होते का आपण पैसे माग कस काय देणार नाही हम्म. यांचं कधी चहा माहित नाही त्यांना नाही तो आज घरी सांभाळ. हा आम्हीच सांभाळू जा आपण त्याचा घेतले नाक आहे का माघारी यायचं. हा 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 आपण घेतले बिन ते देणार नाही ते परत नाव करू. कोण पाहुण्या कोण तुला घेऊन देत देतो असेल ना पाहुणा. पाहुणा तुला देत असेल पाहुणा ना तो नाव करून घे. कायला अजिबात पैसे घ्यायचे नाही बरं कोणाकोण दारात मी फेडू लागणार केलं नाही दारात काय तुला काय लावून तर दारात जर तोंड हात पैर होतं. मला लॉस काय? मला लॉसला धरायचंय. हा लॉसला करा नाही तिकडं कुठं शेतात करा आम्हाला सांगते तुमची पोरगी आहे तुम्ही ठरवायचं ते काय करायचं ते हा, ते आमच्या आम्ही ठरवले. हा, म्हणजे आमच्याकडे पण तो नाही नवरा पैसे. काय एवढी खास आम्हाला जायचंय गाव सारखी राव दारापुढं म्हणजे माझी जिरवायची का
ज्याच्याकडे पैसे राहते का तो लॉन्सला करतो. आपल्याकडे दमडी नाही ना, आपण दारात लावायचं. मी जमीन वापरी पण महापुरीचं लग्न लॉसलंच मग नाही. जमीन वापरायची हा. असेल तर इकडे या परत. हा हा घेतो आम्ही तुम्ही फक्त घ्यावर ठेवा. कॅश लक्ष. पैसे कॅश. कॅश नाही मारायचे का दादा आपल्या बायाची पोरगी तो जमीन वापायला काढली का एखादा म्हणता जमीन नका वापू 4-2 लाखाची मदत आम्ही काय करतो. तुम्ही वापरा ना, अशी- आम्ही घेतो अशी ना. वाचता नाही तुमची. आमची नाही हा. वाचना. गण देऊन घेऊन तुमची बसलो वाचता आम्ही. फक्त कवा हा. वकील बाब्या आणि काय देते तुम्ही? हा? काय देते? काय हा? द्यायला पाहिजे कधी फुकट दिलं कोणाला अरे काही? एकत्रित लय दिलं तुम्हाला लय दिलं काय नाही दिलं तरी निघा. बरोबर नाही, हा, सगळं वाट घेतलं. जरा वाट. 2 एकर जमीन तुम्हाला वाढा दिली हा, ती ज्याला हा. माहित नाही त्याला सांगा. हम्म. मला सारं माहिती. जा तिकडे नवऱ्याला पुढं करते हा. मग आता नवरा दिला काढून आता तू झाली पुढं. माझ्या नवऱ्याला नाही कळत काय देईन कोणा कोण आणून तुम्हाला हा, तो गोळा. बाकऱ्याला काकर म्हणतो तो हा. तो नवऱ्याला काय कोण करत नाही. भरीन ते पैसे? हम्म. कोण भरीन? मग आम्ही काय मेलो काय भरायला पोरीस लागणार आहे, ती जाईन तीच नवऱ्याच्या घरी. आणि तू एकटा नको बा जाशील कुठे निघून आम्ही काय करायचं हा. मागे त्याचं काय पाहत. पहा तुम्ही त्या सावकार नको डोखा हा, मावायला जा. हा आधी जायचं ना, मग काय आली इकडं पैसे द्या आणि पैसे द्या. आपले अजून लावायचे आणि लोकांचे पाहिजे कुठून पैसे देणार याला? त्याला वाटलं मी पैसे देणार नाही. वा रे वा, आणली बैलगाडी वडून. मी काय सोपी आहे काय, मला गजरी म्हणते. गजरी सावकारीन बैलगाडी घेतली काय घेतली काची. हा? त्या काब्याला पैसे दिले होते 5,000 रुपये. हा. ते आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, ते पैसेच द्यायना. त्याचं मनच व्हाय ना पैसे द्यायला. बैलगाडी आणली वडून काय रे डायरेक्ट. ती एवढं काम आहे का हा. मग त्याचं काय खरं हो त्याला काय द्यायचे पैसे दिले होते त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीला. अजून हा. तुझी बायको डिलिव्हरी होती मग काय त्याला काय प्यायच्या नादामध्ये. लोक बरं मी काय तर सावकार भाई तुमचं काम होतं मावाला काय तर काय आता तुम्ही सावकारी नाही म्हटलं आता काय मग सांगितलं तर कधीच नाही आलं तुमच्याकडे पहिल्यांदा झालं तुमच्याकडे करा मग तेवढं काम मावाला काय पैशाचं नाही नाही पैशाचं काम तर नाही होणार बा. सध्या पैसेच नाही हो. हो ऐका ना पण मी काय म्हणतो माय ना लय अर्जंट काम आहे 15 लग्न आलं पुरीचं लग्न करताना पैसे लागायचे मला फक्त 5 लाख रुपये फक्त. किती? 5 लाख नाही हो. काय एवढे कुठून पाहू 5 लाख रुपये. अच्छा तुम्ही सावकारी धंदा करते असं काय करते पण एवढे नाही ना. तुमचं काय एवढं नाव आहे गावामध्ये मग काय काय तुमच्या जवळ बा तुम्हाला कशाच्या भरोसा देऊ 5? म्हणजे मग तुम्हाला काय लागत मला सांगा हा, घर जमीन जागा आता राहतं घर आहे बा तेवढं कशाच आहे ते? दाब्याचं दाब्याचं नको नको. हा काय ते दाब्याच्या घरात काय मिळणार आहे? जागेला किंमत कुठे आहे आपल्या गावात एवढी? 1,00,000-1,50,000 लाखाची जागा पकडा. हा किती का असं ना ती पण 1,00,000-1,50,000 लाखाची. मग काय त्या घरात काय निघणार आहे? माती नाही चांगलं आडगा आहे चांगलं खाल्लं नाही नाही नको. सारा आहे चांगलं मोठं हा. मग तुम्हाला जर घर घ्यायचं का नाव करून घर नको. जमीन आहे का? जमीन आहे 3 एकर आहे हा मग ती घेईन भाऊ. म्हणजे तेवढी नाही वापायची मग मला ते तेवढी जमीन देऊन काय करू लगेच मग एखादा एकर तुमच्या गाण ठेवा त्याच्यावर पैसे द्या गाण नाही ठेवणार मी. हा? ती कोण कसायला कोणला टाइम आहे? म्हणजे कसायला टाइम नाही ना. माय वीस करेल ना माय वीस करेल वाटेन वाटलं सर हम्म. हां मग तुमचं लाव उतारात लावतो ना 1 एकरामध्ये ज्यावेळेस मी पैसे देईल ना त्यावेळेस तुम्ही सही करून तुमचं नाव खाली करून द्यायचं असं नाही राहत. सही करून नाही खाली करून द्यायचं. हां तुम्ही ना मला डायरेक्ट 3 एकरातच डायरेक्ट मला खरेदी करून द्या. नाही ना एवढं 3 एकर पण काय करू हा नाही तुमच्या पैसे आल्यावर आहे ना मी वापस देऊन टाकीन ना. नाही ना असं नका करू पण 1 एकर घ्या वाटलं सर नाही 2 एकर राहू द्या मला कमी कमी उभं राहायला भूमी आहे, नका करू मला नाही भाऊ मी नाही करू राहिले. मी चांगलं सांगू राहिले. परत पैसे येतीलच ना. तर आले मग अहो देऊन एकदा ताब्यात टाका. गेल्यावर नाव झालं कोणी देत असते का सांगा बरं नाही मी देईन भाऊ. आपली नीतिमत्ता साप. आपलं काय करायचं कोणासाठी कमवायचं? बरं मग काय भाव द्याल हेच आपलं 50,000 रुपये. काय बिघा ना हा अहो भाव 50,000 बिघाचा भाव आहे का मग अहो भाव कुठे चालेल का गागनाथ मावाना माहिती का हां तुमचं काय मत? 10 लाख रुपये 11 लाख रुपये बिघा चाललाय आणि तुम्ही बिगा 50,000 चालला ना. आणि मग जाऊ दे चला तुमचे 10 लाख राहू द्या. माय 50,000 राहू द्या. लाख रुपये बिगाने देऊन टाक. बरं काय खरं नाही माय पोर का मला अशीच काढून द्यावं लागत काय हां मग ते वेळेस मा भावाला दिले ते परवडेल त्याचं काय म्हणणं आहे? हां तो 11 लाख रुपये एकराने म्हटलाय 5.5 लाख रुपये घ्या ना 5.5 लाख रुपये बिगा म्हणला का? हां मग त्याच्याकडून एवढे पैसे येणार?
तो कुठून आणू आपल्याला काय करायचं पैसे आले दोघं नवरा बायको येणारच नाही अरे माझ्या घरात ते त्याच्या आम्हाला माहिती का हा? मी सांगते ना आपल्या गावात एवढा पैशावाला कोणी अच्छा कोण म्हणजे काय 5.5 लाख रुपये बिग्याने घेणारा कोणीच नाही. हा आज नका चावलं सोडून बोलत बरं आज करा या करायचं मला तुम्ही ना 8 लाख रुपये द्या जाऊ द्या आता सोड चिठ्ठी करून घेऊ आपण 8 लाख रुपये नाही झाले. मग किती मी तुम्हाला आहे ना खरं सांगू का हिशोबानं हां 2 लाख रुपये एकरानं मी घेईन याच्यावर नाही घेईन. म्हणजे एकराचे 2 लाख द्या ना का हा तर तुमचं किती टोटल अहो लग्नाला मला 5 लाख लागत आहे मग आता पैसे मग- आणायचे कुठून मग एकराचे 2 लाख आल्यावर 2 एकराचे तुम्हाला 4 लाख येते. हां मग 3 एकर जमीन आहे ना तुम्हाला मग 6 लाख रुपये येते ना तुम्हाला. 5 लाख तुम्हाला लग्नाला लावा आणि 1 लाख रुपये तुम्हाला म्हातारपणाला बरं चला द्या मग पैसे चला हम्म? द्या द्या उद्या खरेदी करून लगेच बरं बरं चालेल. नाही पहिले खरेदीला जाऊ. हां हा खरेदी झाली तर तिकडे खरेदी झाली साया पडल्या की इकडे पैसे. टेबल का हा टेबल. चला मग काल टायपास हा नाही मग तेच सांगू राहिले मी. चला मग आता मला कसं बाय हां. जमीन ओपल नसती मी कोण एवढं स्वस्त तुम्हाला दिली नसती बरं, बरं. पण आता लग्नाचं काम आहे हां पाहुणे काय होईल पाहुण्याने काय लग्न केलं हा म्हणून मला जगात आहे ना आजी लग्न चला चला मग मला बी आहे ना घरी जाऊन मी कपाटातून पैसे आणते जाऊ लगेच. चला, चला. नाही का? चला अच्छा झालं पाहिजे हा मग हाय 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 झालं आले हा पाणी आलं बिणी आणू का नको बाई पेलं त्या साव करायची काही पाणी पेलो तो आज चुलता चुलती काही पेलो काय माहिती चुलती ती आहे तो चुलता चुलती दिले असं पैसे अंगाला कासर लागून जाय ना काय का बरं असं जमीन ओपा म्हणा जमीन तुम्ही बरोबर जाताना म्हटलं होते बरं का की जमीन विकल ती म्हणालच मग आता काय ठरलं दिले का पैसे चुलत्याचं नाही काय पण तुही चुलती पहिल्यापासूनच तिला आवाजच असते हम्म. तोंडच असते काय म्हणे मग ते पैसे दिले का नाही नाही पण सावकारला ना आपले तेवढे 3 एकर होते का हा. तेवढे तिला देऊ टाकली आणि 6 लाख रुपये घेतले म्हणजे विकली का हा मग पर्याय नाही पैसे नव्हते ना मग आपल्याकडे लग्न मोडायचं ना एवढं काय काय मोडीचे लग्न आज असा पोरगा भेटेल का आपल्याला पाहुणे रावळे सोयरा जायला उद्या ती सावकारी म्हटली नाही द्यायची मला पैसे जमीन मग नाही नाही ती म्हणली ना खरेदी असेल टेबल कॅश पैसे लगेच देणं होईल का तुमच्याकडून वेळेवर ए आता नाही तर काय करायचं मला जमिनीची तो लग्न झालं म्हणजे बस झालं पुढं खाणार प्याणार काय 4-2 महिने लगेच वाकच माझ्याकडेच आणि मग दुसरं काय आता महापाला कोण नाही म्हणा मग आता काय करायचं पण माझ्या नवरा म्हटलं असे पैसे फेडू लाग तुम्ही यायच्या आधीच नाही नको सोयरादाराचे पैसे नको बाई जावायचे कुठं पैसे सोयरादाराच्या राहिले चालेल काय पण 4-6 महिने तो राहायला आलं तर चालायचंय का मला चालेल पण माझ्या नवऱ्याला चाललं चालेल पाहिजे. चालेल काय नाही जावायला बारी मी अगोदर जोडायचं त्यावेळेला आहे ना तर पाहुण्याला विचारलं तर म्हटलं पाहुणे हे बघा मी लग्न हाजी करेल तुमचं हं. पण मला काही कोण नाही मागं पुढं आमचे भाऊ पण काय कडक मी भावाशी काही बोलत नाही म्हणलो हं. तर म्हणलं लग्न झाल्यानंतर 5-6 महिने मी तुमच्याकडे राहील ते म्हणून मामा तुम्हाला कवा नाही म्हणलोय आमचंही म्हातारा नाही तरी आता जावंच आहे म्हणा 4-2 महिन्यात जाईल मग तसं काय तुम्हाला आम्ही म्हातारा म्हणून सांभाळू असं मग तिथे एखादा रूमच बांधून देईल तुम्हाला मी चांगला काय तुमच्या तिथे राहील ना आमच्यातच का बरं आमच्याला आमच्यातच राहा मग. हा झालं ना फिक्स दिले ना पैसे हा मग बरं झालं आता 5 लाख रुपये लग्नाला 1 लाख रुपये राहतील आपल्याला खर्चायला बरं चालेल तुला काय लागेल ते जेवून टाका आता हा. पैसे हा? पैसे चाल पाठवून भाऊ. चालले मग पार्लर मध्ये जाऊन येतो आधी पार्लरला नंतर जाईल लग्नाच्या आधी 2-3 दिवस आताच पार्लरला जाते परत परत लग्नाच्या आधी करते का पार्लर परत मग आधीला वेळ लागेल ना सगळं ब्युटी पार्लर पैसे खर्च करते का बरं नाही का देऊ पैसे राहू द्या तुम्हाला तो पायपार जमीन घातली मी आणून देते मी जमीन लग्न झालं कुठून आणशील लग्न झालं माझ्या नवऱ्याला म्हणा ना पैसे फेड हा तो नवरा सोना पैसे आगे चाल घ्या चाल इकडे चाल तिकडे कुठं चालली